कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असलेल्या 27 गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला दिसत आहे। मी सध्या उभा आहे मानपाडा परिसरात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीकडून या ठिकाणी मोठा आंदोलन छेडण्यात आलेले आहे। एकंदरीत खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर जे या ठिकाणी गावकरी येणार आहेत त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। विशेषतः थोड्या वेळातच हे आंदोलन सुरू होणार आहे। मात्र या आंदोलना अगोदर आपण पाहू शकता जे गावकरी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काळे गणवेश घालून या ठिकाणी निषेध व्यक्त करत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरी गोष्ट पाहायला गेले तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक आरोप जे आहे भ्रष्टाचाराचे आरोप कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत आणि कुठेतरी आमची स्वतंत्र नगरपालिका करावी अशा प्रकारची मागणी जी आहे या 27 गावाच्या सर्वच गावकऱ्यांची। नेमकं आजचं आंदोलन कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने हे आंदोलन करणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही आंदोलन करतात। आजचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि कशा पद्धतीचं राहणार आहे? जय शिवराय, जय दिबा। आजचं आंदोलन जे आहे या दरोडेखोर आणि भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून बाहेर निघण्यासाठी हे आंदोलन आहे। आंदोलन यासाठी आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आरोग्य घोटाळा, रस्ते घोटाळा, त्यानंतर बांधकाम घोटाळा, गटर घोटाळा, त्यानंतर संडास घोटाळा, विहीर घोटाळा असे अनेक प्रकारचे घोटाळे जे आहेत या घोटाळेबाज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेले आहेत आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून ही 27 गावे बाहेर काढण्यासाठी आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही, दरोडेखोर महानगरपालिकेत राहायचं नाही म्हणून आजचं हे लाक्षणिक आंदोलन आम्ही आज इथे छेडलेलं आहे। आणि जोपर्यंत आम्हाला या कल्याण दरोडेखोर महानगरपालिकेतून बाहेर काढत नाहीये शासन तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही या महानगरपालिकेत आम्हाला राहायचंच नाहीये। मागच्या वेळेस 2 मुलींचा निष्पाप मुलींचा जीव गेला, फक्त 2 मुलींना साप चावलेला होता। तुमच्या परिसरामध्ये आता तुम्ही एक काळे गणवेश घातलेले आहेत, काय नेमकं कारण आहे? कशासाठी तुम्ही हे काळे गणवेश घातले आणि कसा निषेध करता? जो आमच्यावर 42 वर्ष या भ्रष्ट दरोडेखोर केडीएमसीने अन्याय केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी हा काळा परिधान आम्ही केलेला आहे। कारण का भाऊ गेले कित्येक वर्ष बघतो, आता माझ्याच गावाचा घ्या, माझा भोपर गाव हा डोंबिवलीला लगत, परंतु आजही आमच्या गावामध्ये पाण्यासाठी वणवण होते। एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजर दाखवला जाते आणि स्मार्ट सोडा मूलभूत सुविधा या भ्रष्ट नगरपालिकेला पुरवता नाहीत तर कशाला राहायचं याच्यात? नेहमी आमच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र नगरपालिका पाहिजे यासाठी हा सर्व खटाटोप आहे आणि आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचा मान ठेवूनच या सर्व गोष्टी करणार आहे। आजच्या आंदोलनात नेमकं कोण कोण येणार आहेत, कशा प्रकारे आजचं आंदोलन असणार आहे? आजचं आंदोलन हा एकदम आम्ही सनदशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करू आणि या आंदोलनामध्ये अनेक मोठे सगळे नेते मंडळी सामील होणार। आम्ही त्यांना जाहीर पत्रकही दिलेलं आहे की तुम्ही सामील व्हा आणि त्यांचा देखील आम्हाला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि त्यांची सगळ्या वरिष्ठ नेत्या मंडळीची सत्ताधारी नेत्या मंडळींची देखील या आंदोलनाला त्यांचा पाठबळ आहे आणि त्यांची पण इच्छा आहे की 27 गावची वेगळी महानगरपालिका ही झालीच पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर या गावकऱ्यांमध्ये मोठा रोष या ठिकाणी दिसतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी येतात मात्र त्याआधी आमच्या गावाचा निकाल लावा, आम्हाला आमची वेगळी नगरपालिका करावी अशी मागणी जी आहे हे गावकरी करत आहेत। मात्र या ठिकाणी मोठा तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि या तणावासाठीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीसचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला पूर्ण परिसरामध्ये पोलिसांची छावणी या ठिकाणी आहेत। मात्र आजचं जे लाक्षणिक या ठिकाणी आंदोलन आहे आम्ही या ठिकाणी जेही असेल आमच्या पद्धतीने करून कुठल्या प्रकारची लोकांना त्रास होणार नाही अशी भूमिका यांनी मांडली आहे। तरी देखील आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तरी आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू असा देखील इशारा या वेळेला या आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.